श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 503। गुंफा करण्याची आज्ञा। सर्वज्ञ पिंपळाच्या पूर्व विभागी बसले होते। सर्वज्ञांनी भक्तजनांना सांगितले, येथे गुंफा करा। तेव्हा बाईसाने म्हटले, बाबा आपणास येथे राहण्याचे आहे काय? बिचारे ह्या भक्तजनांना उगीच कशाला श्रेय। मग सर्वज्ञांनी सांगितले, बाई आमची त्यावेळी अशी प्रवृत्ती असायची की तहान लागल्यानंतर सुद्धा पाणी प्यायला मागत नव्हतो आणि आता अशी प्रवृत्ती आहे। यावर सर्वज्ञांनी एकांकातील आंध्र प्रदेशातील तैलकाराची गोष्ट सांगितली। ती गोष्ट सांगितल्यावर सर्वज्ञांनी म्हटले, घ्या घ्या बापुडे हो, वेगाने काम करा। मग भक्तजनांनी कुदळी फावडे घेऊन गुंफा केली। मग बाईसाने गावातून रांझण आणला, पाणी गरम करण्यासाठी ठेवले। सर्वज्ञांचे अंग तेल उठण्याने मर्दन केले। मग आंघोळ झाली। सर्वज्ञांच्या आंघोळीचे पाणी कुंडाला मिळाले। सर्वज्ञांनी भक्तजनांना सांगितले, येथे आंघोळी करा। भक्तजन कुतस्य होऊन समाधानी झालेले पाहून सर्वज्ञांनी विचारले, संपूर्ण सोमवारी झाली म्हणा, आंघोळी होत आहे का? दायंबा व भक्तजन म्हणाले, हो जी। मग सर्वज्ञांना पूजावसर झाला। जेवण झाले, गुन्हा केला, पानाचा विडा घेतला व सर्वज्ञ थोडा वेळ विश्रांती घेऊन उठले। भक्तजनांना भिक्षेला पाठविले आणि सर्वज्ञ अवधूताच्या खांद्यावर बसून तेथेच गंगा उतरले। नंतर सर्वज्ञ भोजन स्थानाकडे गेले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।